धाराशिव जिल्ह्यामध्ये शिक्षणाची गंभीर अवस्था आहे। अतिवृष्टीनंतर अनेक शाळांची अवस्था बिकट झाली आहे। जिल्ह्यामधील तब्बल 1168 पैकी 400 जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस आलेल्या आहेत। पाहूयात। धाराशिवमध्ये 400 जिल्हा परिषद शाळा मोडकळीस। धोकादायक इमारतींमध्ये भरतात शाळा। जीव मुठीत घेऊन शिकण्याची विद्यार्थ्यांवर वेळ। धाराशिव जिल्ह्यात शिक्षणाच्या दुरवस्थेचं धक्कादायक वास्तव समोर आलं। अतिवृष्टीनंतर तब्बल 1168 पैकी 400 जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आल्यात। गळक्या छताखाली आणि पडक्या वर्गखोल्यात विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत। शासनाने मोठं पॅकेज जाहीर केलं, मात्र 9 महिने उलटून सुद्धा प्रत्यक्षात काम शून्य असल्याचं चित्र आहे। धोकादायक बनलेल्या वर्गखोल्या दुरुस्त करण्याची वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यानं गावकऱ्यांमध्ये संताप आहे। प्रशासनानं आता निर्लग्नाचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी मुख्याध्यापकांना आदेश दिले होते। मुख्याध्यापकांनी आता प्रस्ताव दाखल केलेला आहे। शिक्षण अधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव बांधकाम विभाग कळंब उप अभियंता यांच्याकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे। या धोकादायक इमारतींमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थी अक्षरशः जीव मुठीत घेऊन शिकतायत। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याचीही भीती वाटते। शाळेच्या जीर्ण इमारती पाडून नवीन शाळा उभारण्याची मागणी जोर धरते आहे। शाळेत आला होत की कुणाच्या भीती वाटते की एखादी खपली बिपली जर पडली वर्गाची तर आम्हाला भीती वाटते अशी। एखाद्याच्या अंगावर पडली त्याला दवाखान्यात नेलं दिलं तर अशी भीती वाटते। जिल्हा परिषद प्रशासनानं काही शाळांची दुरुस्ती झाल्याचा दावा केला। उर्वरित शाळांसाठीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। त्याच्या दुरुस्तीसाठी आपण 58 कामं सध्या मंजूर झालेली आहेत। त्यासाठी 2,81,00,000 रुपयाचा निधी आपल्याला जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झाले आहे। तर त्याची कार्यवाही सुरू असून उर्वरित आमच्याकडे 81 शाळा अशा आहेत की ज्यांना पूरग्रस्त परिस्थितीमुळे धोकादायक बनलेले त्यांची दुरुस्ती करायची आहे। तर त्या दुरुस्तीसाठी निधी मिळण्याचा प्रस्ताव आम्ही शिक्षण संचालकांकडे सध्या सादर केलेला आहे। एकीकडे शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा केला जातोय, दुसरीकडे विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचं वास्तव समोर येत आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून प्रशासन तातडीनं पावलं कधी उचलणार हा मोठा सवाल आहे। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।